मी आपल्याला सांगू इच्छितो की आता हिवाळी अधिवेशन नागपूर चालू आहे आणि नागपूरच्या 10 किलोमीटरच्या रेडियस मध्ये आता आज सकाळीच एक तुम्हाला कल्पना आहे की आज एकाला त्या ठिकाणी बेशुद्धीचं इंजेक्शन देऊन त्या बिबट्याला आत्ताच जेरबंद केलंय. या गोष्टीला 1 तास तो झालेला नाही. जर हिवाळी अधिवेशन आणि या ठिकाणी नागपूरला जर 10 किलोमीटरच्या अंतरावर बिबट्या आल्या तर याचा अर्थ संपूर्ण राज्यामध्ये आज जवळजवळ 9 ते 10 हजार बिबट्याची संख्या झालेली आहे. आणि जुन्नर तालुक्यामध्ये 55 लोक गेल्या 3 महिन्यामध्ये मेले आहे. आता सरकार असं म्हणतंय की मानेला तारेचा पट्टा महिलांनी बांधला पाहिजे, शेतकऱ्यांनी बांधला पाहिजे, तरी शेती केली पाहिजे. अंगणामध्ये आमची मुलं खेळत नाहीये. अंगणाच्या बाजूने सरळ सौर ऊर्जेचं कंपाऊंड लावून, करंटचं कंपाऊंड लावून आम्ही आतमध्ये आलेलो आहे. आमची मुलं बाळ आता रस्त्यावर नाही, अंगणामध्ये नाही, शाळेमध्ये जात नाही. मला असं वाटतं की या अनेक उपाययोजना करण्यापेक्षा मी कालही बोललोय आदरणीय वनमंत्र्यांना आणि सरकारला की हात जोडून विनंती करतो, 3 महिन्याच्या आतमध्ये आपण 2000 बिबटे राहतील असे रेस्क्यू सेंटर बनवा. 1000 मध्ये मादी, 1000च्या पिंजऱ्यामध्ये मादी आणि 1000 मध्ये नर, जेणेकरून नसबंदीचा पण विषय मिटेल. आणि वाईल्ड लाईफ वाल्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही या सगळ्या लोकांना सांभाळण्याचे तुम्हाला आम्ही पैसे देतो, त्यांची तजवीज आम्ही करू, त्यांचं हॉस्पिटल आम्ही बांधू. तातडीने शासनाने हे अधिवेशन संपायच्या अगोदर कुठल्याही परिस्थितीमध्ये 2 रेस्क्यू सेंटर, एक जुन्नर तालुक्यामध्ये आणि एक अहिल्यानगर मध्ये बनवावं, जेणेकरून हे आता इथं पुढे बिबटे हे तुम्हाला ट्रॅप करून त्याला बेशुद्ध करून त्याची आपल्याला एक आपण काय होतो त्याला ब्लू स्टार ऑपरेशन, आपल्याला अतिशय मायक्रो ऑपरेशन करावं लागेल आणि या लोकांना उचलून तुम्हाला जेरबंद करावं लागेल, त्यांना तिथे बसून खायला घाला. आज तुम्ही म्हणता की शेळ्या सोडणार, शेळ्या सोडून होणार नाही. त्या शेळ्या मुळात हे लोक जंगलातच राहत नाही. ही लोक जी राहतात ही सर्व राहतात उसाच्या आणि आमच्या घराजवळ, जंगलाचा प्रश्नच राहत नाहीये. त्यामुळे ही काय तज्ञ लोक जे आदरणीय मंत्री महोदयांचे सल्ले देतात त्या सर्व सचिवांना माझी विनंती आहे, आपण मुंबईमध्ये राहता, फ्लॅटमध्ये राहता, आपण सिक्युरिटी मध्ये राहता, तुम्हाला ग्रामीणची अवस्था माहित नाही, तुम्हाला जनतेची अडचण माहित नाही. 3 महिन्याचं बाळ, 4 वर्षाचं बाळ, 6 वर्षाची बाळ, त्यानंतर महिला भगिनी शेती करताना या सकाळ दुपार संध्याकाळ, बरं आता दिवसा पण हल्ले व्हायला लागलेत. आज दिवसा माणसं बाहेर पडले तर त्यांच्या डायरेक्ट अंग येतो. त्यामुळे मला असं वाटतं बिबटचा विषय अतिशय भयंकर आहे आणि आपण राज्य आपत्ती घोषित केली पाहिजे बिबट्याच्या बाबतीत, राज्य आपत्ती. आणि राज्य आपत्ती घोषित करून तातडीने मुख्यमंत्र्यांनी सुमोटो आजच्या आज निर्णय केला पाहिजे की 2 रेस्क्यू सेंटर, हजार बिबटे आपल्याला जेरबंद करतील आणि जेरबंदची मोहीम ही राज्य शासनाने राबवली पाहिजे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये या बिबट्यांचा बंदोबस्त केला पाहिजे. इथून पुढे एक सुद्धा बळी सर्वसामान्य शेतकऱ्यांचा आम जनतेला मान्य नाही. आणि जर असा एक जरी बळी इथून जात असेल तर मला असं वाटतं की आपण सगळे जबाबदार आहे, सरकार जबाबदार आहे. जसं प्राणी महत्वाचा आहे, एक तर आम्ही जंगलात जात नाही, तो जंगलातला प्राणी आता आमच्याकडे राहायला आलेला आहे. त्यामुळे आम्ही फॉल्टेड नाही, फॉल्टेड आता तो प्राणी आहे. एक तर त्याला इतके पिल्ल होतात, तो माणसाच्या असलेल्या प्रजाती मधला आहे. त्याला खरं तर वर्ल्ड वाईड मध्ये कसं काय त्याला 1 नंबर मध्ये घेतलंय, तो खरं तर मी तुम्हाला सांगतो शेड्यूल 2 मध्ये जायला पाहिजे. हा शेड्यूल 1 चा नाहीच. त्यामुळे आज फार मोठ्या संख्येने बिबट्याचा वावर होतोय, हल्ले होत आहेत, माणसं मरतायत, लहान मुलं मरतायत. मी मनापासून माझ्या मायबाप सरकारला विनंती करतो, एकनाथजी शिंदे साहेब तिथे तातडीने आले होते, त्यानंतर वनमंत्री आले होते. माझी विनंती आहे, बाकी काय उपाययोजना आणि भरपूर पैसा सरकारचा घालवण्यापेक्षा आणि प्रत्येक माणसाला 25 लाख रुपये देण्यापेक्षा माणूसच जाणार नाही याची काळजी तुम्ही घ्या. शासनाचा योग्य अशा ठिकाणी पैशाचा वापर करा. आणि माझी विनंती पुन्हा एकदा मुख्यमंत्री आणि वनमंत्र्यांना आहे, आजच्या आज सुमोटो आपण कुठलाही मागे पुढे कारण न देता तातडीने फॉरेस्टच्या लँड सुद्धा अवेलेबल आहे. जुन्नरच्या आमच्या कुरण खानापूरला जवळजवळ 48 हेक्टर जागा, ज्याच्यावर तुम्ही 1000 रेस्क्यू सेंटरच्या बनवू शकता आणि 1000 रेस्क्यू सेंटर तुम्ही अहिल्यानगरला बनवू शकता. जागा मुबलक आहे, कामाला सुरुवात करा आणि 90 दिवसाच्या आतमध्ये एकही बिबट्या महाराष्ट्रामध्ये फिरणार नाही याची दखल मात्र आदरणीय मुख्यमंत्री आणि वनमंत्र्यांना घ्यावी लागेल. ही आग्रहाची विनंती आपल्या सर्व चॅनलच्या माध्यमातून माझ्या पत्रकार बांधवांना मी धन्यवाद देतो. अतिशय संवेदनशील विषयावर हा मुद्दा राज्य पातळीचा आहे
आणि राज्य तुम्ही खरं तर त्या ठिकाणी संवेदनशील घोषित करा, आपण त्याला घोषित करा. ज्येष्ठ वन्यजीव अभ्यासक माधव गाडगीळ यांनी सांगितलं आहे की उपद्रव करणाऱ्या बिबट्यांना थेट ठार मारलं पाहिजे. तुमची काय प्रतिक्रिया आहे? मंत्र्यांनी नसबंदी संदर्भात दिलं होतं. त्याचबरोबर ती जी बिबट वस्ती आहे त्या ठिकाणी भिंत बांधण्याचं देखील आश्वासन दिलेलं आहे. यातून काय मार्ग मी आपल्याला सांगतो, हे मार्ग सगळे फोल झालेले आहेत. आम्ही गेल्या 20 वर्ष हा लढा लढतोय. 2014ला मी बोललो होतो की बिबट वाढणार आहे. 10 वर्षापूर्वी कोणी याचा मनावर घेतलेला नाही. त्याची प्रजनन शक्ती मी त्यावेळेला बोललो होतो. मला त्यावेळेला माहित होतं की लांब पल्ल्याचा हा सगळ्यात मोठा धोका आहे. शासन त्यावेळेला मनावर घेतलेलं नाही. त्यावेळेला बिबट सफारी मी मागितली होती. बिबट सफारीमध्ये 25 ते 30 फक्त बिबट्या बसतात. पण आता हजारोचे संख्येने झाल्यामुळे मला असं वाटतं गाडगीळ साहेबांना कदाचित ही गोष्ट माहित नसावी. सर्वसामान्य माणसाचं जीवन धोक्यात आलंय. शेत्या आमच्या आता उजाड झालेल्या आहेत आणि कुठलाही शेतकरी काम करायला मागत नाही. जीवाच्या भीतीने दिवसा हल्ले होतात, सायंकाळी हल्ले होतात, रात्री हल्ले होतात, पहाटे हल्ले होतात. या भिंती बांधणं, शेळ्या सोडणं, या उपाययोजना होऊ शकत नाही. नसबंदी करण्याच्या पेक्षा आणखी आपली ताकद वाया घालवण्यापेक्षा 2 रेस्क्यू सेंटर उभे करा. ते दिसतील त्यांचा पाठलाग करा. त्यांना बंदुकीची ती गोळी कोणती बेशुद्ध करण्याची इंजेक्शन मारा आणि त्यांना तातडीने तुम्ही उचला आणि सर्वांना जेरबंद करा. 1000 बिबट एका बाजूला मादी आणि एक बाजूला नर असे तुम्ही वेगळे केले तर तुमचा नसबंदीचा विषय संपून जाईल. काही बिबटे रेस्क्यू सेंटर मध्ये, खासगी रेस्क्यू सेंटर मध्ये सोडण्याचं आश्वासन दिलं होतं. सह्याद्रीच्या त्या जंगलांमध्ये काही सोडण्याचे आश्वासन दिलंय. यातनं तोडगा निघेल का असं वाटतं तुम्हाला? बिलकुल नाही. बिबट्या एकही जंगलामध्ये राहत नाही. सगळं आता तुम्हाला मी शुगर कॅन मध्ये राहतो, साखरेच्या ऊसाच्या शेतामध्ये राहतो, तो आमच्या घराजवळ राहतो. एकही बिबट्या जंगलामध्ये राहत नाही. शेळ्या सोडून तेवढं काही फायदा नाही. शेळ्यांच्या चोऱ्या माऱ्या होतील, शेळी लोकच घेऊन जातील. तिथं बिबट्या काय तो घेणार नाही. आशिष शेलार म्हणतात की जसं कोरोना होता त्याला ट्रीट केलं गेलं त्याच पद्धतीने या बिबट्यांना ट्रीट करायला पाहिजे. नाही म्हणजे कसं ट्रीट केलं पाहिजे? कोरोनाला समजा आपण इंजेक्शन दिली होती लोकांना, बेंबीमध्ये दिली ना, बेंबीमध्ये इंजेक्शन दिली होती कोरोनामध्ये. आता यांना आधी पकडायचं खरं, मग यांना कुठली इंजेक्शन द्यायची आपण ठरवू. पण वन विभागाचं शून्य नियोजन आणि दुर्लक्ष यामुळे हा सगळा नाही, आता मनावर नाही घेतलं ना. कालपर्यंत काय चाललं होतं, टिंगल्या चालल्या होत्या, मस्करी चालली होती. माझ्या सरकार 2014ला, 15ला, 16ला विधान भवनामध्ये बोलायचा तर मला सगळे लोक म्हणायचे, हसायचे, म्हणजे बघा हा बिबट्याला बिबट्यावर बोलणार आहे. पण बिबट्या किती संकट आहे हे आज त्यांना कळालेलं आहे. आज काल तुम्ही जर पाहिलं असेल विधान भवनामध्ये जवळजवळ 288 पैकी जवळजवळ 101 आमदार बिबट्याच्या भीतीने सभागृहामध्ये गोंधळ घालत होते. याचा अर्थ हा दूरदृष्टीचा होणारा सगळ्यात मोठा आपल्यावर होणारा आघात आहे हे मी 2014 पासून ओळखलं होतं. म्हणून आता माझी विनंती आहे, आज सकाळी जर तुम्ही तुमच्या टीव्ही चॅनल ऑन केले नागपूरमध्ये सकाळीच आज काय परिस्थिती होती. 3 तास तुमचे ऑपरेशन चालू होतं त्याला पकडण्यासाठी. जीवाचा आकांत करून एक बिबट्या पकडायला तुम्हाला 3 तास लागले. आमच्याकडे हजारो आहेत, हजारो. सरकारने ही गोष्ट गांभीर्याने घेतली असती तर यापूर्वीच अनेक जे जीव गेलेले आहेत ते वाचले असते जीव. मी सांगतो, गांभीर्याने घेतलं एकही जीव जाता कामा नये. एकाही जीवाची किंमत 25 लाख होऊ शकत नाही. 25 लाखाने गेलेला माणूस, एखाद्या गेलेल्या तरुण विधवा महिलेचा नवरा, एखादा छोट बाळ, एकुलता एक मुलगा, एकुलती एक मुलगी, घरातली महिला भगिनी, हे 25 लाखाच्या बाबतीने पुन्हा येणार नाही. 25 लाख देण्यापेक्षा सरसकट हे बिबट्या उचलून आतमध्ये टाकाने त्यांचे पालन पोषण सरकारने करा. ही जबाबदारी वाईल्ड लाईफची सुद्धा आहे. वाईल्ड लाईफ सांगताय की तुम्ही आमची लोक उचला आणि तुम्ही आमच्या पिंजऱ्यात ठेवा. आम्ही 100% त्यांना अन्न धान्य खाणं पिणं आम्ही त्यांचं पाहू, त्याचा खर्च आम्ही घेऊ, त्याचा मेंटेनन्स आम्ही सांभाळू. सरकारी नोकरी मिळत नाही आणि अशी कायद्यामध्ये तरतूद नाही.